नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सध्या NHI शुगर्स लिमिटेड युनिट नंबर 3 जय महेश साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत. सध्या शेतकरी हे ऊस लागवड करत आहेत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की बेन कशा प्रकारे निवडायचं आहे, बेन कसं असलं पाहिजे. आता भरपूर प्लॉटवरती शेतकरी काय करतात की अशा रीतीने जे पानशा फुटलेलं बेन आहे, हे पानशा फुटलेलं बेन सुद्धा वरती असं कट करून हे जमिनीमध्ये दाबतात. तर हे सुद्धा एकदम चुकीचं आहे. पानशा फुटलेलं बेनं हे कधीच लागवडीसाठी वापरायचं नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस कटिंग करताना डोळा कापते वेळेस या ठिकाणी डोळा असा फणसाळला जातो. मग हा डोळासुद्धा त्या ठिकाणी लावायचा नाही आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी शेतकरी हा जो कीड लागलेला डोळा आहे, इथे आपण बघू शकतात कीड लागलेला डोळा आहे, असा डोळासुद्धा शेतकरी बऱ्याच वेळेस वापरतात. त्यानंतर बरेच शेतकरी ही डोळ्यावरची पाचट काढत नाही आहेत. तर आपल्याला नेहमी ऊस लागवड करताना जी डोळ्यावरची पाचट काढूनच आपल्याला ऊस लागवड करायची आहे. परत भरपूर वेळेस आपण बघतो की जो बेने प्लॉट असतो तो बेने प्लॉट निवडता वेळेस या ठिकाणी आपल्याला हे जे मुळे आलेले दिसतात, तर ह्या मुळे आलेला ऊस आपण कधीही बेण्यासाठी निवडायचा नाही. हा ऊस काढून टाकायचा संपूर्ण. त्या ठिकाणी चांगला फुगीर डोळे असलेला बेन त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. हे बघा, डोळ्याच्या वरच्या बाजूचा भाग हा छोटा ठेवायचा आणि डोळ्याच्या खालचा बाजूचा भाग हा लांब ठेवायचा. अशा प्रकारे हा डोळा निवडायचा आहे. सशक्त डोळा निवडायचा आहे, निरोगी डोळा निवडायचा आहे. भरपूर वेळेस काय होतं की शेतकरी ऊस लागवड करताना इथे पाहू शकतो आपण की अशा रीतीचा डोळा लागवड करतात, म्हणजे जो डोळा खराब झालेला आहे. हे अशा रीतीचे जे डोळे आहेत, तर हे डोळे लागवड करून शेतकरी लागवड करतात. तर बऱ्याच वेळेस काय होतं की हे जे खराब डोळे आपण लागवड करतो, त्यामुळे आपल्या ऊस प्लॉटमध्ये समानतेची वाढ त्या ठिकाणी होत नाही आणि भरपूर ठिकाणी आपला गॅप हे ऊसामध्ये पडत असतात. तर शेतकरी बांधवांनी जो आपण बेने प्लॉट निवडत आहोत, तो बेने प्लॉट किती महिन्याचा निवडावा, तर तो बेने प्लॉट सरासरी 7, 8, 9 आणि 10 इतक्याच महिन्यापर्यंत आपण तो बेने प्लॉट निवडायला पाहिजे. कारण की जर 10 महिन्याच्या पुढे जर आपण बेने प्लॉट निवडला तर ऊसामध्ये साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि निश्चितरीत्याने जर साखरेचं प्रमाण ऊसामध्ये वाढलं असेल तर त्या ठिकाणी जर आपण ते बेनं निवडलं तर त्या बेनाला बुरशी लागते, ते बेनं खराब होऊन जातं. त्यामुळं आपण 7 ते 10 महिन्याच्या आतमधील ऊसाचं बेनं हे लागवडीसाठी निवडायचं आहे. मी आता ज्या रीतीने आपल्याला सांगितलं की खराब झालेलं डोळा झालेलं बेनं किंवा पानशा फुटलेलं बेनं किंवा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आखूड कांड्याचं बेनं, म्हणजे हे सुद्धा बरेच शेतकरी बेनं लागवड करताना डायरेक्टली लागवड करतात. ज्या ऊसाच्या कांड्या आखूड झालेल्या आहेत, हे बघा भरपूर रीतीने म्हणजे एकदम बारीक आखूड कांड्या आहेत, तर अशा रीतीचं बेनं आपण बेने प्लॉट लावण्यासाठी निवडू नये. आपण सशक्त बेने प्लॉट असलेलं बेनं या ठिकाणी निवडावं. त्यानंतर बेने लावते वेळेस हे दिसतंय आपल्याला की असा जो प्लॉट आहे की ज्या प्लॉटला पानशा फुटलेले आहेत, डोळे खराब झालेले आहेत, तर हे आपण लागवड करायची नाही. सशक्त डोळा काढल्यानंतर त्या डोळ्यावरची पाचट निघणं हे महत्त्वाचं आहे. बरेच शेतकरी काय करतात, भरपूर ठिकाणी पाचट म्हणजे निघत नाही आणि तसंच ते बेनं जमिनीमध्ये दाबतात. तर त्या ठिकाणी उगवण क्षमता ही कमी होते आणि बेनं उगवत नाही. त्यामुळे बेण्याच्या डोळ्यावरची पाचट काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे हा जर ऊस आपण निवडला तर ह्या ऊसाच्या खालच्या 3 कांड्या आणि शेंड्याच्या वाड्यातल्या 3 कांड्या ह्या काढून टाकायच्या. कारण की खालच्या 3 कांड्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि वरच्या 3 कांड्यामध्ये हा डोळा सशक्त झालेला नसतो. त्यामुळे ह्या खालच्या 3 कांड्या आणि वरच्या 3 कांड्या काढून सशक्त रीतीने चांगला उबदार असा डोळा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्या ऊसाची लागवड करावी. काही अडचण असल्यास खालील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करावा. धन्यवाद.